टेक्नोट्स मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स कसे फाइंड आउट करणार आहे ते शिकणार आहोत. तर जसं की इथं एक क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे 2x² - 7x + 6 = 0. तर याचे रूट्स फाइंड आउट करायचे म्हणजे काय करायचं, तर एखाद्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स काय असतात. रूट्स म्हणजे अशी व्हॅल्यू जी जर तुम्ही एक्समध्ये या एक्स व्हेरिएबलमध्ये जर ठेवली तर तुम्हाला 0 किंवा जे काही तुमच्या RHS राईट हँड साईडला जी व्हॅल्यू दिलेली आहे, जसं की या इक्वेशनमध्ये ती 0 दिलेली आहे, तर तुम्हाला 0 भेटेल. तर तसंच आता या दिलेल्या इक्वेशनसाठी आपण पॉसिबल एक्समध्ये असणाऱ्या व्हॅल्यूज शोधूया, ज्या की एक्समध्ये जर आपण ठेवल्या आणि हे इक्वेशन जर सॉल्व केलं तर RHS हे काय आहे, आपल्याला 0 भेटेल. तर चला बघूया आपण कसं सॉल्व करायचं ते. तर सगळ्यात अगोदर इक्वेशन लिहून घ्यायचं 2x² - 7x + 6 = 0. त्यानंतर आपला जो स्टँडर्ड फॉर्मॅट आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनचा काय आहे, ax² + bx + c = 0. या स्टँडर्ड फॉर्मॅटसोबत तुमचं जे काही दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे हे आपण कंपेअर करायचं आणि याच्या व्हॅल्यूज लिहून घ्यायच्या. जर मी हे दिलेलं इक्वेशन स्टँडर्ड फॉर्मॅटसोबत कंपेअर केलं तर मला व्हॅल्यूज भेटत आहेत a = 2, b = -7 and c = 6. या व्हॅल्यूज मला भेटलेल्या आहेत. आता मला काय करायचं आहे, सगळ्यात पहिले मल्टिप्लिकेशन करायचं. कशाचं, a × c. a ची व्हॅल्यू 2 आहे, c ची व्हॅल्यू 6 आहे. सो 6 × 2 12. तर हे जी मल्टिप्लिकेशनची व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू, या व्हॅल्यूचे आता तुम्हाला असे फॅक्टर्स शोधून काढायचे आहेत ज्याची ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन ही -7 असेल. जी काही बी व्हेरिएबलची व्हॅल्यू असेल किंवा बी कोइफिशियंट असेल तो सबस्ट्रॅक्शन किंवा ॲडिशन करून आला पाहिजे. कशाची सबस्ट्रॅक्शन ॲडिशन, फॅक्टर्स. कुणाचे फॅक्टर्स, ए आणि सीच्या मल्टिप्लिकेशनचे. तर चला तर फॅक्टर्स काढूया. तर आता 12चे फॅक्टर्स कसे काढायचे, सगळ्यात अगोदर 12ला मी 2नी डिवाईड करू शकते. बेसिक 12, परत बेत्रिक 6 आणि मग 3 × 3, राईट. सो हे फॅक्टर्स आहेत. सो मी 12ला असं लिहू शकते 2 × 2 × 3 × 1. याच्यामध्ये जर मी हे इथे तुम्ही लक्ष देऊन बघितलं, 2 × 4 आणि 4 × 3 बरोबर 12. तर हे जे फॅक्टर आहेत 4 आणि 3, जर मी दोघांची ॲडिशन केली तर मला 7 भेटतं आहे. म्हणजे मला 7 तर भेटतं आहे पण मला -7 हवं आहे, बरोबर आहे. तर मी काय करेन, -4 - 3 = -7. म्हणजे मला फॅक्टर्स काय भेटलेले आहेत, -4 आणि -3. बघा, याची जर मी मल्टिप्लिकेशन केली तर मला 12 भेटतं आहे, बरोबर आहे. आणि याची जर मी ॲडिशन केली, -4 + -3 जर केलं तर मला बरोबर माझं काय भेटतं आहे, बी भेटतं आहे. म्हणजेच हे माझे काय आहेत, फॅक्टर्स आहेत. आता काय करायचं, या इक्वेशनला, या क्वाड्रॅटिक इक्वेशनला फॅक्टर्स हे काय करायचे, रिप्लेस करायचे. हे जे मधली टर्म आहे एक्सची, याला आपण आता आपल्या फॅक्टर्सच्या ॲडिशननी रिप्लेस करणार आहोत. कसं रिप्लेस करणार आहोत, 2x² - 7x + 6 = 0. तर या 7xला मी काय लिहिणार आहे, जसं की इथं लिहिलं होतं -4x - 3x + 6, बरोबर आहे. आता बघायचं की मी काय कॉमन काढू शकते. या पहिल्या टर्ममधून मी जर 2x कॉमन काढला तर मला काय भेटतं आहे, 2x जर मी या टर्ममधनं कॉमन काढला तर मला x भेटेल, -2 भेटेल. तर आता अशी गोष्ट पुढच्या टर्ममधनं कॉमन काढायची जेणेकरून मला सेम काय भेटणार आहे, ब्रॅकेटमधली टर्म भेटणार आहे. तर मला x - 2 ब्रॅकेटमध्ये भेटण्यासाठी मला इथून -3 कॉमन काढावं लागेल. कॉमन काढायचं म्हणजे काय, ज्यांना कळालं नाही आहे, कॉमन काढायचं म्हणजे काय की समजा -3x मधून मला -3 कॉमन करायचं म्हणजे मी याला -3ने डिवाईड करून बघणार की काय उरलं, x उरलं. तर इथे काय राहणार, x. आता इथे +6 आहे, +6 मधून मला जर -3x कॉमन काढायचं आहे म्हणजे काय, डिवाईड करा -3नी तर मला -2 भेटणार. तर इथे -2 लिहिलं, बरोबर आहे.
मला सेम टर्म आली. आता या पूर्ण इक्वेशनमधून मी x-2 कॉमन काढू शकते. तर उरलं काय मग 2x-3. बरोबर आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा या स्टेपपर्यंत तुम्ही येता याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा, a इंटू बी इज इक्वल्स टू 0 असं जर मी म्हणाले तर याचा अर्थ काय आहे की या दोघांची मल्टिप्लिकेशन 0 आहे. आणि मल्टिप्लिकेशनचा हा रूल शून्याबाबतचा आपल्याला माहिती आहे की कोणत्याही नंबरला कोणत्याही व्हेरिएबलला जर मी 0ने मल्टिप्लाय केलं तर मला उत्तर 0 भेटणार आहे. तर याची कंडिशन काय असू शकते, आयदर 3 पॉसिबिलिटीज असू शकतात. a हे 0 आहे किंवा b 0 आहे किंवा दोन्ही 0 आहेत. ही तर कंडिशन असू शकत नाही की दोन्ही 0 नाही आहेत. बरोबर आहे. त्यामुळे या तिन्ही कंडिशनपैकी कोणती तरी एक कंडिशन ट्रू असेल म्हणून तर मला हे इक्वेशन भेटलं आहे. सेम लॉजिक आपल्याला इथे लावायचं आहे. याच्यानंतर मी काय करणार आहे, या ज्या पॉसिबल 2 कंडिशन आहेत त्याच इथे आपल्याला काय करायच्यात, इम्प्लिमेंट करायच्यात. तर मी इथे लिहिलं की आयदर ही x-2 इज इक्वल्स टू 0 आहे किंवा 2x-3 इज इक्वल्स टू 0 आहे. मग जर x-2 इज इक्वल्स टू 0 आहे म्हणजे x इज इक्वल्स टू 2. आता हे x इज इक्वल्स टू 2 कसं आलं, काय करायचं आहे आपल्याला, इथे मला लेफ्ट हँड साईडला फक्त x ठेवायचं आहे आणि x सोबत काय होतं -2. मग -2ला परत न्यूट्रलाइज करण्यासाठी मला दोन्ही साईडला काय करावं लागेल, +2 करावं लागेल. म्हणून मी काय केलं, x-2 + 2 इज इक्वल्स टू +2, 0 + 2 म्हणा. बरोबर आहे. हे -2 + 2 कॅन्सल झाले, 2 - 2 0. सो x इज इक्वल्स टू 2. हे एक उत्तर आलं. आता दुसरं उत्तर काय आहे, 2x-3 इज इक्वल्स टू 0. आता हे -3 आहे, सो मला दोन्ही साईडने काय करावं लागेल, +3 करावं लागेल. तर काय आलं, 2x इज इक्वल्स टू 3. आता इथे 2 मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, मला हे 2 घालवायचं म्हणजे काय करावं लागेल, डिवाईड करावं लागेल दोन्ही साईडला 2ने. बरोबर आहे. सो 3/2, हे बे उरलं काय, x इज इक्वल्स टू 3/2. तर हे जे 2 नंबर्स आहेत हे 2 नंबर्स काय आहेत, रूट्स आहेत या दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे. मग आता हे बरोबर आहे का नाही कसं ओळखायचं ते आपण बघूया. आता आपलं इक्वेशन काय होतं, 2x² - 7x + 6 इज इक्वल्स टू 0. तर आता आपला पहिला रूट आहे 2, हा ठेवून बघूया ना. पुट हे आपल्या क्रॉस चेकसाठी की आपण काढलेले रूट्स बरोबर आहेत का नाही. ठीक आहे. सो हे 2 ठेवून बघा, पुट x इज इक्वल्स टू 2 इन द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. काय भेटेल आपल्याला, 2 × 2² - 7 × 2 + 6. मग बघा काय भेटतं आहे, 2 × 2² म्हणजे काय, 2³ काय झाला 8 -14 + 6 काय येणार आहे, मग 8 + 6 काय होणार आहे, 14 -14 आलं आहे 0. सेम नाव ट्राय करू आपण 3/2 ठेवून. सो पुट x इज इक्वल्स टू 3/2. काय भेटणार आहे मग आपल्याला, आपली लेफ्ट हँड साईड काय आहे, मग काय होईल, LHS इज इक्वल्स टू 2 × 3/2 होल स्क्वेअर -7 × 3/2 + 6 2 × 9/4 -7 × 3/2 + 6. सो हे बे 2 4, हे झालं 9/2 - 7 किती 21, 2 + 6. आता इथे काय करावं लागेल, मग डिनॉमिनेटर सेम आहे. सो मी हे करू शकते 9 - 21 / 2 + 6. काय भेटणार आहे मला, 9 - 21 किती येणार आहे, 12 - 12/2 + 6 बेसकून 12. सो -6 + 6 इज इक्वल्स टू 0. आलं आपलं 0 आन्सर. म्हणजेच हे जे 3/2 आणि 2 हे जे 2 रूट्स आहेत या दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनसाठी हे बरोबर रूट्स आहेत. तर या प्रकारे आपण दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स फाइंड आउट करू शकतो. या मेथडला म्हणतात फॅक्टरायझेशन मेथड, कारण आपण इथे फॅक्टर्स फाइंड आउट करतो आणि त्यानुसार जी मिडल टर्म असते या मिडल टर्मला स्प्लिट करतो. असं स्प्लिट करतो की आपल्याला काही कॉमन टर्म्स मिळत जातील आणि शेवटी आपल्याला आपल्या व्हेरिएबलची व्हॅल्यू भेटेल.